फ्राईड अननस कर. चला तर मग वळूया रेसिपीकडे. तसं घेतले आहे आपण एक छानशी प्लेट. त्यामध्ये आपण अननसचे जे काप आणले आहे मस्तपैकी आपण ते पसरवून ठेवणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला अननसचे जे काप आहे ते आपल्याला मॅरिनेट करायचे आहे. तुम्ही एकावर एकही ठेवू शकता, पण अशा पद्धतीने जर तुम्ही प्लेटमध्ये ठेवसाल तर तुम्ही व्यवस्थित मॅरिनेट करू शकता. बघा त्यावर टाकायचं आहे आपल्याला तिखट. मी तिखट टाकलेलं आहे, तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडरही टाकू शकता, पण तिखट काय होते थोडंसं मस्तपैकी त्याला तिखा टेस्ट येते. त्यावर टाकणार आहे आपण मस्त चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सोबतच त्यावर टाकणार आहे धनापूड आणि चटपटा बनवण्यासाठी आपण चाट मसाला टाकणार आहे. बघा हे सर्व मसाला आपल्याला छानपैकी आता या अननसवर टाकून घ्यायचे आहे. सोबतच टाकणार आहे पिठी साखर बिलकुल स्किप करू नका, टेस्टला खूप छान लागते. थोडं आपण तेल टाकायचं आहे आणि सर्व जे मसाले आहेत ते आपण हाताने चोळून सर्व अननसवरच्या कापवर लावून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने टोटल असं अननस लावायचं आहे आलटून पालटून. बघा थोडंसं मसाला कमी पडला होता बॅक साईडनं लावायला, तर मी काय केलं माहिती आहे का, दुसऱ्या साईडनं परत थोडं मसाला टाकून त्यावर लावून घेतले होते. बघा अशा पद्धतीने छान आपल्याला असे मसाले हाताने चोळून लावायचे आहे. परत मी त्यावर दुसऱ्या साईडनं तिखट, चाट मसाला, धनापूड, पिठी साखर वगैरे टाकली, थोडी तेल टाकलं आणि मस्तपैकी त्यावर मसाले छानपैकी लावून घेतले. बघा आणि हे जे आपण मॅरिनेट केलेले अननसचे काप आहेत ते आपण साईडला 5 मिनिटासाठी रेस्टला ठेवणार आहे. तुम्ही घरी आणूनही चिरू शकता, बघा कापू शकता अननसला, पण मला व्यवस्थित कापता येत नाही म्हणून मी बाहेरूनच कापून आणले होते अननसचे काप. बघा अशा पद्धतीने आता मी याला 5 मिनिटं रेस्टला ठेवणार आहे. तर मी काय केलं माहिती आहे का, पॅन गरम करणार आहे, यावरनं अननसचे काप छानपैकी मी फ्राय करून घेणार आहे. थोडं मी तेल टाकणार आहे, तुम्ही बटरही टाकू शकता किंवा तूपही टाकू शकता, तर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हे जे मॅरिनेट केलेले आपले जे अननसचे काप आहे ते छानपैकी आपण तव्यावर फ्राय करून घेणार आहे. बघा इतके टेस्टला छान लागते ना. एकदा तुम्ही या पद्धतीने तवा फ्राय अननसचे काप नक्की ट्राय करून बघा, खूपच टेस्टी लागते. बघा एकदम मस्त असे तिखट, गोड, आंबट आणि रसरशीत असे होतात. बघा मस्तपैकी. बघा छान असा कलर आलेला आहे. आपल्याला आलटून पालटून दोन्ही साईडने छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे अननस. बघा किती सुरेख कलर आलेला आहे. जेवढं ते दिसायला सुंदर आहे की नाही, करायला सोपे आहे तेवढंच ते खायला खूपच टेस्टी होते. बघा छान मस्तपैकी मी आता असे सर्व करणार आहे गरमागरम अननसचे काप. तर तयार आहे तवा फ्राय अननस. तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग आम्ही घेतो अननसचा आस्वाद. तुम्ही माझ्या चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.